हे बघा, आपण हरतालिकेच्या पूजेसाठी प्रथम दिवा प्रज्वलित करून घेणार आहे. दिवा प्रज्वलित करून प्रथम दीपपूजन करून घेणार आहे. आपण दीपपूजन, दिव्याला आपण हळद कुंकू अक्षदा वाहून घेणार आहे. दिव्याला आपण फूल वाहून घेतलेलं आहे. दीप प्रज्वलन झालेलं आहे आपलं. यानंतर आपण वाळूची महादेवाची पिंड तयार करणार आहे. हे बघा, आपण इथं ना वाळूच्या सहाय्याने अशी महादेवाची पिंड तयार करून घेतोय. ही वाळू आणली आणि छोटी, आणि ती धुवून स्वच्छ धुवून आणि मग आपण आता त्याची पिंड तयार करून घेणार आहे. वाळू स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर पिंड करायला द्यायची. हे बघा, हे वाळूच्या सहाय्याने ना आपण अशी पिंड तयार करून घेतलेली. तर आता आपण गणपती पूजन करून घेणार आहे. ही आपण सुपारीची गणपती म्हणून आपण पूजा करणार आहे. प्रथम या सुपारीला आपण असं फुलाच्या सहाय्याने पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाणी शिंपडून झाले की नंतर गणपतीला गंध, फूल, हळद कुंकू अक्षदा गणपतीला वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर गणपतीच्या आवडतं गणपतीचं फूल, जास्वंद फूल गणपतीला आपण अर्पण केलेलं आहे. गणपतीला फूल अर्पण केल्यानंतर आपण ही गणपतीला हराळी आणि आघाडा गणपतीला अर्पण केलेलं आहे. आता गणपती बाप्पाचं पूजन आपलं झालेलं आहे. गणपती बाप्पाला आपण ओवाळून घेऊया. ओम गण गणपती गणपती गण गणपती नमः. आता आपण गणपतीला ओवाळून घेतलेलं आहे. तर आता आपण महादेवाच्या पिंडीवरती ही पांढरी पांढरी फुलं येते, हे आपण वाहणार आहोत गणपतीच्या पिंडीवरती. हे बघा, आपण पिंडीवरती अर्पण केलेली एक पांढरी. यानंतर आपण पिंडीची पूजा करून घेणार आहे. तर पिंडीवरती भस्म, तांदूळ वगैरे टाकून आपण पूजा केलेली आहे पिंडीची सुद्धा. पिंडीवरती आपण तेल अर्पण करणार आहे. महादेवाचा अत्यंत आवडता तेल अर्पण करून आपण महादेवाच्या पिंडीची पूजा केलेली आहे. आता पिंडीला आपण निरंजन ओवाळून घेणार आहे. आपली महादेवाची पूजा झालेली आहे. आता आपण माता पार्वतीची पूजा करणार आहे. प्रथम माता पार्वतीच्या या मूर्तीला फुलाच्या सहाय्याने पाणी शिंपडून घेणार आहे. त्यानंतर आपण माता पार्वतीला हळद कुंकू अक्षदा वाहिलेले आहेत आपण. त्यानंतर आपण माता पार्वतीला हा गजरा अर्पण करणार आहे. माता पार्वतीची आपण ओटी भरणार आहे बघा. आपण माता पार्वतीची ओटी भरणार आहे. तर त्या ओटीचे हे साहित्य आहे ओटीच्या पूजेचं. त्यामध्ये माता पार्वतीसाठी
बांगड्या, मेहंदी, टिकल्या असं आहे. याने आपण माता पार्वतीची ओटी भरलेली आहे. ते हे बघा, त्याच्यामध्ये हे पूजेचं साहित्य आहे. आणि हा साहित्यानं आपण हे बघा, इथे टिकल्या आहेत, नेल पेंट आहे, मेहंदी कोण आहे, बांगड्या, तांदूळ, ह्यानं आपण ओटी भरलेली आहे. ही ओटी भरून झालेली. तर आता आपण माता पार्वतीचं ओवाळून घेऊ. आपली माता पार्वतीला दर्शन घेऊ. आणि अशा प्रकारे आपलं हरतालिका पूजन कंप्लीट झालेलं आहे. आपलं हरतालिकेचं पूजन झालेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला हरतालिकेचं पूजन? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.